नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पोटभर विश्रांतीमध्ये. आणि आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन येत आहोत, जिचं नाव आहे पार्लेजी फ्लेवर्ड टी. नावावरून समजेल की या चहामध्ये पार्लेजीचा फ्लेवर असणार आहे. आणि हा चहा कसा बनवायचा ते आता मी सांगतोय. पहिल्यांदा पाणी गरम करून घेऊयात. थोडंसं पाणी उकळवलं की यामध्ये पार्लेजीचं बिस्किट जे आहे ते आपल्याला किसून टाकायचं आहे. हे बिस्किट किसून यासाठी टाका कारण पावडर झाल्यामुळे त्याची फ्लेवर सगळीकडे व्यवस्थित पसरते आणि चहाला घट्टपणा नाही येत. कारण बिस्किट हे मैद्याचं असतं, त्याच्यामुळे तुम्ही जर अख्खं बिस्किट टाकाल तर ते घट्ट होईल. आणि एकदा बिस्किट किसून झालं की आपल्याला हे पाण्याला उकळीपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आहे. आणि आपण बघू शकता की याला बऱ्यापैकी थोडीशी उकळी येत आहे. आता यामध्ये चहाची पावडर ॲड करू. चहाची पावडर तुमच्या सोयीनुसार, तुमच्या चवीनुसार ॲड करा. आणि परत याला गरम होऊ द्यायचे. उकळी आल्यानंतर हे असं दिसेल. असा रंग आला की आपल्याला दूध ॲड करायचे. आणि याच्यानंतर आपल्याला साखर टाकायची. तर मित्रांनो, हा चहा आम्ही एका कॅफेमध्ये, इराणी कॅफेमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथं हा फ्लेवर आम्हाला दिसला आणि आम्ही हा ट्राय केला होता. आणि त्यांनी तर आम्हाला रेसिपी सांगितली नाही, पण आमचा प्रयत्न होता की त्यांनी तो चहा कसा बनवला असेल. आणि आम्ही थोडंसं डोकॅलिटी वापरून हा चहा बनवायचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी सेम प्रकारची फ्लेवर या चहामध्ये येते. तर बिंग इंडियन फॅमिली, चहाचा सगळ्यात जवळचा जोडीदार हा पार्लेजी आहे. त्याच्यामुळं हे एक वेगळं काहीतरी तुम्हाला चहासोबत जर ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा ट्राय करून. आणि चहामध्ये साखर ॲड केल्यानंतर आपला हा चहा तयार आहे. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आवडला असल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.